समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. बोलत जाऊया. का पहिला माल जाऊन 15 दिवस झाले की परत दुसरा मालाचं सेटिंग झालं. काश्मीरमध्ये एकदाच येते, आपल्याकडं डबल येते मालाला. ते आपल्याला कळलं आता बाबा. ते पूर्ण म्हणजे हार्वेस्टिंगला हे पण किती पिरियड जातो हे फळाला? त्याचं बरोबर 2.5 महिने बरोबर जाते. 2.5 महिने 2.5 महिने पूर्ण जाते. का किती माल लागलाय बघा. माल किती लागलाय बघा. झाडाच्या बोडक्यापासून पर अगदी शेंड्यापर्यंत किती माल लागलाय बघा. केलेलं आहे की पाखरं येऊन फळं खात्यात, त्यामुळं हे वरही केलेलं आहे त्याचं. ट्रेन आपल्याला डबल सीझन मिळते. कशामुळं म्हणजे काय नक्की तिथलं वातावरण त्याला बरोबर सूट झालेलं आहे. आणि ही जात ही 45 ते 50 टेम्परेचरला येणारी ही व्हरायटी आपल्याकडं अन्ना व्हरायटी म्हणून. करायचं तर करेक्ट, नाही तर आमच्याकडं तुमचं तर नाही तर आमच्याकडे गवताची रानं म्हणते. सारखं त्याच्या गावात काढून कंटाळ होतो. बस आहे ते झाडाचं सेटिंग किती झाडा. दुसरा भार चालू झाला याचा. आणि एप्रिल मे मार्च मध्ये आपल्याला ज्यावेळेस बाजारात माल नसतो त्यावेळेसच तुमचा पहिला माझा हार्वेस्टिंग झालेलं आहे. 300 रुपये किलोने माझा पहिला माल गेलाय. आता हा मे महिना आहे तर लगेच परत दुसरा माल स्टार्ट झाला याला. कमीत कमी 60 ते 70 फळ ह्या झाडाला. वातावरणामध्ये ही एक नंबर झाड साथ देणार आहे आपल्याला. शेतीला वरदान म्हणला तरी हरकत नाही सफरचंदाची शेती. एका टायमिंगला आपण 10 ते 15 किलो माल काढलेला आहे आपला. एक महिना पण नाही झाला अजून तर दुसरा हार्वेस्टिंग चालू झालं. नका साहेब पाठीमागे गुच्छ ना माल एकदम. हे बघा हे काय तुम्ही आता काय बोलणार आहे तुम्ही आता ह्याच्याकडं? सकाळी माल बघा ना तुम्ही बारकाईने काही. आणि ह्याचा मोहर अजिबात जात नाही. आबाळी उद्या काय उद्या काय उद्या काय काय. नमस्कार. महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून जे थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर आहे सातारा जिल्ह्यातील. महाबळेश्वर आणि लगतच पाचगणी, भिलार वगैरे ही जी थंड हवेची ठिकाणं आहेत. आणि वाईचा जो प्रसिद्ध गणपती आहे, या वाई शहरापासून महाबळेश्वरकडे जाताना घाटाच्या खालीच पसरणी म्हणून एक टुमदार असं गाव आहे. या गावची नव्याने एक ओळख होती की सफरचंद शेती असलेलं गाव, सफरचंदाची शेती असलेलं गाव म्हणून अशी नव्याने ओळख होती. तर या सफरचंदाच्या बागेमध्ये आपण आज आलेलो आहोत. आणि ही बाग केव्हापासून आहे आणि या संबंधित शेतकऱ्यांना कोणाकडून प्रेरणा घेतली आणि ही बाग डेव्हलप केली, या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. माझ्या समेत हे शेतकरी आहेत. सांगा तुमचं नाव. नमस्कार, माझं नाव राजेंद्र अरविंद भिलारे.
पसरणी. हम्म. मी एक पोकलेन ड्रायव्हर JCB ड्रायव्हर वाई तालुक्यातला पहिला असल्यामुळं मला सफरचंदाची शेती बघायला मिळाल्यामुळं नाही, आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया की हा. तुम्ही पोकलेनचा ड्रायव्हर म्हणून एक व्यवसाय करत होता. बरोबर आहे तुम्ही की. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. हो, हो, आई हो. वडील भाऊ आणि तुमची मुलं वगैरे आहेत. शेती हे पोकलेनचं तुम्ही ज्या वेळेला त्या निमित्तानं फिरत होता हा. चालवण्याच्या निमित्तानं, बरोबर. हे करत असताना तत्पूर्वी तुमची ही कोरडवाहू शेती हा. की त्याच्यामध्ये सर्वसामान्य इतर पिकाप्रमाणे उत्पादन घेत होता. मग अशा वेळेला तुम्ही सफरचंदाची कडे का वळावं, ही शेती का करावी असं वाटलं, ते काय प्रसंग घडला असा तुमच्या जीवनात? आपल्या इथं वाई पाचगणी महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण मानलं जातं आणि आपल्यामध्ये इथं स्ट्रॉबेरीचं पीक हे जास्त घेतलं जातं की शेतीतून 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं म्हणून एक स्ट्रॉबेरीचं एक पीक आलं. आणि थंड हवेचं ठिकाण असल्यामुळं मला पण असं वाटलं की आपण जर सफरचंद जर लावली तर शेतकऱ्यांना एक काहीतरी वेगळं एक शेतीमध्ये उत्पन्न मिळून 2 पैसे जास्त मिळतील अशी माझ्या डोक्यात कल्पना आली. म्हणजे आणि- त्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही काश्मीर मध्ये गेला होता आधी, हो 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 माझी निवड झाली वाईतून बेस्ट ऑपरेटर म्हणून मला फिरायला मिळालं तिकडं. पोकलेनचा ऑपरेटर. पोकलेनचा ऑपरेटर वाईतला पहिला असल्यामुळं मला ती फिरायची संधी आली. आणि तिथं माझ्या लक्षात असं आलं की आपलं थंड हवेचं ठिकाण आहे. तर आपण जर सफरचंदाची जर आपल्याकडे शेती जर केली तर आपल्याला जास्त पैसे मिळतील आणि आपण शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रगती करून काहीतरी वेगळं करूया. तुम्हाला थांबवतो. तुमचा हा खरंच म्हटलं तर धाडसी प्रयोग म्हणावा लागेल. कारण आपला जो शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी, इथं सोयाबीन जे अमेरिकन पीक आहे आणि ऊस पारंपरिक पीक आहे ह्याच्यातच अडकलेला आहे. बरोबर आणि आहे. सामान्यपणे त्यामुळे काय त्याचा आर्थिक जो उत्पन्नाचा स्रोत आहे तो थोडा लिमिट मर्यादित होऊन बसलेला आहे. हम्म. अशा वेळेला तुमचा हा जो प्रयोग, तुमची संकल्पना तुम्ही राबवायचं ठरवलं, हा अत्यंत धाडसाचा प्रयोग याला म्हणता येईल. हो हो. कारण हे सफरचंद किंवा कुठलंही हॉर्टिकल्चरचं जे पीक आहे, फळाचं उत्पादन आहे, ते खरं तर कॅश क्रॉप म्हणतं, नगदी पीक आहे. म्हणजे बरोबर. तुम्हाला तात्काळ पैसे मिळून. बरोबर. आणि पण आपल्या या काश्मीर कुठे एका टोकावरती देशाच्या आणि आमचं वाई सातारा कुठे, तर बरोबर. या ठिकाणी हे सफरचंद लावायचं, याचं उत्पादन घ्यायचं, हा धाडसी प्रयोग आहे. तर बरोबर. नेमकं तुम्हाला काय, कशा ह्याच्यातून घेतला तुम्ही हा निर्णय? मग मी निर्णय हा थंड हवेचं ठिकाण मानलं जात आहे म्हणून मी बोललो की हे येणार 100%. मला असं खात्री होती तुम्हाला? खात्री 100% आल्यामुळे मी ही जाऊन रोपं तिथून आणली स्वतः आणि डेअरिंग केलं. मग तुम्ही आणि- जाऊन आणली रोप, तर त्यावेळी तिथं काय किंमत होती रोपांची? त्यावेळेस आपल्याला इथं येतो पण आपल्याला 400 रुपयाला एक रोप एक पडलं. रोप पडलं. एक रोप 400 रुपयाला किती पडलं. रोपं आणली होती तुम्ही? मी 600 रुपये आणली. 700 रुपये. 700 आणि रुपये. आता ही ह्या ज्या पट्टीत आहे, हा. एरिया किती आहे याचा? हा 2 एकर एरिया आहे. 2 एकरामध्ये हा 700 रुपये हा लागले. 700 रुपये. अंतर काय सोडलं ह्या 10x7 वरती लागवड केलेली आहे 10x7 वर? 2 वर्ष आता होऊन आता 10 दिवस झाले. मग ह्याचे टेक्निकल जे नॉलेज आहे, कशी रोपं लावायची, लागवड कशी करायची, हे तिथून तुम्हाला काश्मीर मधल्या शेतकऱ्यांनी दिलं का? तिथून मिळालं पण एवढं नाही भेटलं. पण आता मुळात मी पहिल्यापासून शेतीच करायचो. हा. ते आपल्या ह्यानेच आपण हे करत तुमच्या करत गेलो. संकल्पनेतून आपल्या केलं. संकल्पनेने जसं वाटेल तसं मी करत गेलो. कधी लागवड केली, काय तारीख वगैरे माहित आहे कुठल्या साली? तारीख 2024 ची तारीख आहे. 24 20 मे माझ्या लग्नाचा बर्थडे होता. अरे वा. हा त्या दिवशी मी सफरचंदाची लागवड केली. अच्छा अच्छा. हा. मला आता पहिलं हार्वेस्टिंग कुठल्या साली आलं, म्हणजे तो 25 ला पण झालं ना आता ह्या 26 ला पण झालं. 26 ला पण झालं. आता जो हार्वेस्टिंग माझं 60 टनापर्यंत गेलं. हा खर्चिक प्रयोग आहे, हो हो हो. धाडसी प्रयोग आहे. हो हो. मग ज्या वेळेला पहिलं हार्वेस्टिंग आलं, हा. तुम्हाला ही काश्मीरमध्ये आहोत की असं लाल रंगीबेरंगी ही सफरचंद दिसलं हो असं, हो. आणि हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग करते वेळी तुम्हाला काय, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला काय वाटलं, काय आनंद मी झाला, काय इतका भावनिक झालं की मी खरोखर रडत होतो बागावर. साहजिक आहे. एवढी माणसांचा माहोल आणि हिंतीन बघून आणि मी इतकं मला असं यश मिळेल असं मला वाटलं नव्हतं. आता मग आपण थोडस तांत्रिक बाबीकडे बोलूया हा. की ह्याला कुठल्या प्रकारची जमीन पाहिजे वगैरे, काय तुमच्या ह्याला जमीन म्हणजे हलकी जमीन पण चालते, चालते, काळी जमीन पण चालते. हा. नाही का अडचण आहे. ह्याचा जमिनीचं असं काही हे येत नाही. आणि हे झाड एवढं मजबूत आहे की याला रोग काहीच येत नाही. ह्याला भुरी फक्त हा एकच रोग आहे. अच्छा सर, बुरशी एकदम बुरशी रोग एकदम किरकोळ आहे. तो पण एकदम कमी कॅटेगरीची औषधं मारून हा जाऊ शकतो. आणि लावण्याची पद्धत पण मला वाटतं सर्वसामान्य इतर हो फळांप्रमाणे त्याचप्रमाणे लागण करायची. खड्डा कितीचा काढला होता तुम्ही? याला 2x2चा खड्डा काढला होता. आणि त्याच्यामध्ये खत वगैरे काय? कंपोस्ट खत वगैरे टाकले, शेणखत शेणखत वगैरे वगैरे शेणखत वगैरे टाकून ऑर्गॅनिक मध्येच आपण ही सगळी शेती केली.
पाण्याचा काय ठिबक वापरलं आपण. ठिबक ठिबक साधारण सिंचन. पाणी काय कमी जास्त कसं लागतं ह्याला पाणी कमी लागतं. ही कमी जास्त लागतं. पाण्याचं झाड नाही. ओसागत ह्याच्यागत एवढं ह्याला पाणी लागत नाही. हम्म, हम्म. अगदी माळरानावरती तुम्ही केलं तरी तुम्हाला ह्यात भरपूर पैसे मिळून जाणार. पहिलं हार्वेस्टिंग ज्यावेळी झालं तेव्हा साधारणतः तुमच्या आता ही 300 झाड आहेत हा, असं 600 झाड आहेत. 600 झाडं. हो हो. तर 600 झाडांमध्ये जवळपास सगळ्या रोपांना फळं लागली. पहिल्या वेळेस एक 25% माल आला. हा पहिल्या वर्षी साहजिक आहेत कमी तरी पण झालं. मी भरपूर खुश झालो की म्हणलं आता आपण जे केलंय हे एकदम योग्य आहे. हम्म. पुढल्या वर्षी बघू. आता यंदा ह्या वर्षी मला 6 टन माल गावला. अच्छा. हा, आणि कमीत कमी आता माझ्या बागेमध्ये कमीत कमी 5 ते 10,000 माणसं येऊन फिरून बघून गेली तर. आणि मला वाटतं हा. महसूल आयुक्त पण हो, आयुक्त साहेब आले साताऱ्याचे, आणि जिल्हाधिकारी कलेक्टर हो. साहेब सुद्धा आले. हो हो हो. आमच्या गावचे अशोक बापू गायकवाड, मदन दादा, अशी मोठमोठे माणसं, स्वप्नील गायकवाड, राजेश शिर्के, आपल्या वाड्यातले आमचे सरपंच, असे मोठमोठे व्यक्ती आपल्या शेतामध्ये येऊन त्यांनी माझं कौतुक केलं की छान केली बाग पहिला म्हणून. तोडा झाल्यानंतर ती जो काय माल तुम्हाला मिळाला हा, त्याचं काय विक्री व्यवस्थापन काय केलं नेमकं? पहिल्या वेळेस काहीच विकलं नाही मी. माणसांना म्हणलं खाऊ द्या म्हणलं सगळ्यांना. वा, हो, हो. ह्याला म्हणतात शेतकरी. पाखरांनी पण खाल्ली आणि हा. माणसांनी पण खाल्ली. माणसांनी मला त्यावेळेस विचारलं, अरे म्हणली पाखर सगळे खात्यात फळं तुझी, मग तुला काय परवडणार? मी त्यांना एकच सांगितलं की ही जी पाखर आहे ती माझ्या बागेची ह्या फळांची मालक आहे ती, हा. त्यांनी खाऊन राहील ती माझी फळं, असं मी बोललो. आता दुसरा वेळ 6 टन सापडलं हा, बरोबर? 6 मग टन. त्याचं काय विक्रीचं व्यवस्था त्याचं विक्रीचं उत्पन्न मला एक 10-12 लाख रुपये होऊन गेले. ती कुठे विक्री पण? आपल्या वाईमध्ये गेली आणि जाग्यावरूनच माल मला सगळा गेला. अच्छा. हा. मग आता तुम्ही मगाशी बागेत. सांगितलं की बाबा व्यापारी इथं यायला लागलेत आणि हो, इथं हो. जागेवरतीच हो हो हो. बाकी- जागेवर सेलिंग झालं. येणाऱ्या पर्यटकांनी पण भरपूर माल नेला माझा जागेवरूनच. असं. आणखी काय ह्याचं तुम्हाला ही एवढी मोठी फळबाग डेव्हलप करताना आणखी विशेष वेगळा त्रास वगैरे काय जाणवला? काहीच नाही. इतर पीक पद्धतीप्रमाणे इतर फळबागाप्रमाणे मी- पण ह्याच हो, मी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा घेवडा पेरतो, परत हरभरा काढतो, आंतरपीक. आंतरपीक 2 पिकं मी काढतो ह्यात. त्यामुळे बागेचं नुकसान मला काहीच म्हणजे असं काही नाही होत नाही. आंतरपिकाचा ह्या बागेला काहीच सफरचंदाच्या बागावर काय परिणाम काय नाही. काय फक्त आपलं ते एक्स्ट्रा बोनस मिळून जातं. पाण्याची व्यवस्था काय तुमची? काय नदीचं पाणी आहे की विहीर? विहिरीचं पाणी आता डोंगराच्या कडेला आपल्याकडे इकडे काय पाणी तसं नाही. फक्त आपल्या विहिरीच्या पाण्यावर स्वतःची विहीर आहे. स्वतःच्या विहिरीला पाणी आपलं भरपूर आहे. आता आणखीन एक मला सांगा, ह्या बागेची एकंदरीत निगा तुम्ही म्हणता रोग फारसा काय नाही, बुरशी फक्त हो येतो. हो हो ठीक आहे, साहजिक एका वर्षातून 1-4-5 फवारणी होत असतील होतात. वगैरे, ठीक आहे. हो पण बाकीचं व्यवस्थापनाला काय मनुष्यबळ लागतं? किती नाही लागतं, लागत काय नाही. लागतं? तुम्ही किती लोक काम करता घरचे? आमच्या घरातले आम्ही 10 माणसं, आम्ही घरातलीच आम्ही सगळी कामं करतो. बाहेरचं 1 रुपयाचा माणूस नाही इथं. पण ह्या बागेला पर्टिक्युलर किती लोक लागतील निगा राखायला वगैरे? नाही जास्त 1-2 लोकं लागत. 1-2 लोक भरपूर झाले ना. रोज कामं नाहीच आता नाही असं. आता हे जे तुमचं 600 रोपं लावलेत ह्या हा, पट्टीमध्ये, एवढ्या हा, 1.25 एकर 2 हा, एकर आहे. हा. आता तुम्ही म्हणताय माझी सलग 6 एकर जमीन इथं आहे हो, तुमच्या हो, हो. कुटुंबाची. बरोबर मग आहे. आता नवीन काय लागवड करणार आहात का आता सफरचंदाची? नवीन लागवड होईल मी करणार आणि अॅग्रो टुरिझम मी इथं करणार आहे. अच्छा, अॅग्रो टुरिझम करणार. पॉईंट इथं आपलं अॅग्रो टुरिझमचं आपलं करणार आहे इथं. तुम्ही मग सांगितलं तुम्ही स्वतः रोपं सुद्धा तयार केलेली हो आहेत. हो हो मूळ रोपं काश्मीरची हो आणि हो. ह्याच्यापासूनच आता तुम्ही रोपं तयार केलेत. किती रोपं रोपं तयार केलेत? मी आतापर्यंत 30,000 माझे रोपं तयार झाली टोटल. बरं. हा. आणि आता विकायचे फक्त 1-2 हजार फक्त माझ्याकडे रोपं राहिले विकायला. ठीक आहे. म्हणजे सर्व माणसांनी माझ्याकडनं रोपं नेली. आपल्या सातारा जिल्ह्यातील हे जे वातावरण आहे, हा. थोडं उष्ण पण आहे, 40 पर्यंत जातं, हो, हो. थंड पण आहे, हो, हो. आता खाली पण जातं. जातं. तर इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय नेमकं सांगाल ह्या सफरचंद लागवड किंवा तत्सम फळा बागेच्या लागवडीबाबत? ही सफरचंदाची बाग अशी आहे की तुम्ही एकदा लावली तर कमीत कमी 40 ते 50 वर्ष की परत तुम्हाला ह्या शेतीमध्ये परत तुम्ही काय करायचंच नाही, नुसतं पैसे घेत राहायचं. साधारणतः एका एकराला शेतकऱ्याला काय खर्च ढोबळ बनान डबल म्हणजे खर्च 2-1 लाखापर्यंत जाणार एका खर्च एकराला? पहिल्या वर्षी. परत काहीच खर्च नाही तुम्हाला. अगदी जिथपर्यंत बाग राहील तिथपर्यंत तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही. थोडस ज्यावेळेस माल येईल त्यावेळेस थोडेसे फवारणी वगैरे किंवा खतं वगैरे थोडीशी नॉर्मल त्याला दिली की तुमची बाग निघून जाते. आता तुमच्या रोप जे उपलब्ध करून देणार आहे तुम्ही, तुमचा एक मोबाईल नंबर एक थोडा हळूहळू सांगा लोकांना की शेतकऱ्यांना इथे येऊन तुम्हाला त्या मोबाईलवरती आम्ही स्क्रीनवरती दाखवतोच. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही सांगा स्वतः नंबर तुमच्याकडे जे शेतकरी संपर्क करून रोपं घेऊ शकतील असा बरोबर नंबर आहे. सांगा. माझा नंबर आहे 97 30 95 29 11.
97 30 हा. 95 29 11 29 11. राजू बिलारे पसरणी. राजू बिलारे पसरणी. बापू- बापू माझं टोपण नाव आहे टोपण नाव. आणि माझं नाव खरं नाव राजू बिलारे. हा. असा विषय. तर हे वाई तालुक्यातील पसरणी गावचे आपण प्रयोगशील शेतकरी यांना म्हणूया. खूप धाडसाने ही बाग, आणि आता यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर झालेलं आहे. एखाद्या शेतकऱ्यांना साठी, प्रत्येक शेतकऱ्यांसाठी फार मोठी प्रेरणा आहे. कारण एखादा धोका पत्करून, जनरली आपल्या शेतकऱ्याची मानसिकता असेल की अरे होतंय की नाही, येतंय की नाही, मग करायलाच नको, त्या वाटेला जायला नको. पण तमाम शेतकऱ्यांनी, मी तर म्हणतो, या बापूसाहेबांचा आदर्श घ्यायला पाहिजे, त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे. धाडसी प्रयोग केल्याशिवाय या इथून पुढच्या काळामध्ये शेती शक्य नाही. आणि तुम्हाला शेतीत जर चांगलं उत्पादन कमवायचं असेल, पैसे कमवायचे असतील, तर असे प्रेरणादायी प्रयोग, धाडसी प्रयोग तुम्ही करायला पाहिजेत, हीच त्यांची इच्छा आहे. सफरचंदाचे जे आता सुप्रसिद्ध झालेले प्रयोगशील शेतकरी आहेत, त्याला खरं तर धाडसी म्हणूया, त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अजूनही त्यांना सफरचंदाची बाग मोठी डेव्हलप करायची आहे. त्याच्यावर इतर फळबागा लावायच्या आहेत. याशिवाय त्यांचा आता मेन इच्छा अशी आहे की तसा प्रयत्न सुरू केलेला त्यांनी, की ॲग्रो टुरिझम त्यांना करायचं आहे, की महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरच्या शेतकऱ्यांचं यावं. काश्मीरमध्ये तुम्हाला जाऊन जर परवडत नसेल तर इथे या, सफरचंदाच्या बागेमध्ये तुम्ही पहा, आनंद घ्या. अशा पद्धतीनं आपण या सर्व त्यांच्या भविष्य काळातील कार्यासाठी आमच्या दोन्ही चॅनलच्या वतीनं शुभेच्छा देतो. महेश चव्हाण, CM न्यूज, आणि संजय कारंडे, अजिंक्य तारा न्यूज, सातारा. नमस्कार. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड, निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक